चला बाबा, हरिओम. गुड मॉर्निंग. हे बघा, आयुष आला इंटरव्ह्यूसाठी. तिथे समोर बसला आहे बघा, दिसतं. हे बघा, प्रत्येक फ्लोअरच्या वॉशरूममध्ये असे फिश टँक्स आहेत, मोठे, भले मोठे, आणि एक्झॉटिक फिश असतं त्याच्यात. हे बघा, हा माझा फेवरेट आहे. आणि हा बघा, चलो. चला, जेवण झाल्यावर खाली आलो आणि म्हटलं बघूया काय वातावरण आहे. तर बघा किती बिझी आहे त्यांचं पण स्केड्यूल कंटिन्यूस चालू आहे. आज जरा लेट गेलो जेवायला, 2-2:15 वाजता, कारण एका कामात अडकून बसलो होतो आणि म्हटलं चल रॅपअप करूनच जाऊया. तर जेवण वगैरे करून आलो. आज कावेरीने राईस पण दिला होता डब्यात, आणि ज्या दिवशी राईस देते त्या दिवशी जरा झोप आल्यासारखंच होतं. तर मला आत्ता असं वाटतंय की इथे कुठेतरी बेंच दिसला किंवा काही दिसलं तर पडून घ्यावं, एवढी झोप आली आहे. पण हरकत नाही, आता जावं लागेल वरती, कारण 3 वाजलेले आहेत. आणि काहीतरी एक गोष्ट म्हणजे की आमच्या वर्गमित्रांचा, म्हणजे तेरणा शाळेतल्या वर्गमित्रांचा, आमचा मित्रमैत्रिणींचा प्लॅन चालू आहे गेट टुगेदरचा. आता गेट टुगेदर आम्ही याच्या आधी एवढे प्लॅन्स केलेले आहेत गेट टुगेदरचे, की आता गेट टुगेदर हे नाव काढलं की लोक आहे ना मस्करी करायला लागतात, की चला लिस्ट काढा, नावं काढा, जो येतोय तो बोला. आता कोणी नाव द्यायला लागले की विश्वासच बसत नाही की आपण कधीतरी जाऊन भेटू. तर पण आता यावेळेस काय म्हटलं त्यांना की डेट काढा, पुढची डेट काढा, कोणाला कोणती वेळ जमते ते बघा. त्याच्यापेक्षा आपण डायरेक्टली विदाऊट एनी डेट पुढच्या शनिवार रविवारी भेटू. ज्यांना यायला जमते किंवा म्हणजे आपण डायरेक्टली जाऊन भेटू ना. अरे चल जाऊन आलो, जरा भेटायचं आहे, अर्धा 1 तास, 2 तास, 3 तास, जे काय असेल ते. तर झालेत बऱ्यापैकी 10 ते 12 जण रेडी. आणि बघूया, पहिल्यांदा काहीतरी गप्पा मारू. ॲक्च्युली एक सारिका म्हणून एक मैत्रीण आहे, वर्गमैत्रीण, तर तिने काढलं की आपण काहीतरी खेळ वगैरे किंवा असं काहीतरी विचारावं, जसं गप्पा मारू. तर बघू म्हटलं, भेटता आलं तर भेटू. कारण हल्ली काय आहे की आपण मोठे झाल्यानंतर, शाळा सोडल्यानंतर सगळ्या बऱ्याच जणांची लग्न वगैरे झाली, कोण कुठे जॉबला, कोण कुठे राहायला गेलं वेगळ्या ठिकाणी. तर ते सगळ्या गोष्टी डिस्कस होतील की बाबा असं असं चालू आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर जरा लाईफ अपडेट्स कळतील ना, आणि ते पण महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये मेन एक गोष्ट म्हणजे, मुख्य गोष्ट म्हणजे माझ्या बऱ्याचदा निदर्शनास आलेली आहे की काही लोक आहे ना, शाळा सोडल्यानंतर किंवा शाळेतच आहे त्यांना असं वाटायला लागतं अजून पण आपण शाळेतच आहोत, अजून पण तशीच मस्करी. चला मस्करी वगैरे करा, त्याच्या बाबतीत हे नाही, आपल्यातलं बालक जिवंतच राहून द्यायचं नेहमी, त्या बाबतीत नो डाऊट. पण काहींना वाटतं की कोणाला तरी खाली खेचून बोललं किंवा कोणाला तरी डॉमिनेट करून बोललं म्हणजे ॲट सच मला नाही मी परत एकदा सांगतो, जसं मागे एकदा म्हणालो होतो, प्रत्येकाच्या विचारांचा अपमान करायचा किंवा नुसतं ते जोक मारल्यासारखंच बोलायचं. म्हणजे आपण शाळा सोडल्यानंतर मोठे झालोतच की नाही, काय मॅच्युअर्ड झालोतच की नाही, असं कधी कधी प्रश्न पडतो. तर असतो काही असा अप्रोच, ते बघून पण एक हसायला येतं. तर अशा सगळ्या दृष्टीने एकदा फेस टू फेस भेटलं म्हणजे डेप्थ कळते माणसाच्या, विचारलहरी कळतात वगैरे. तर बघू, भेटायला जमलं तर भेटू. आता सध्या तरी मी जातो आता वरती. चला चला हो मुंबईला जाऊया, डोळे भरून गर्दीला पाहूया. लोकल ट्रेनमध्ये उभे असेल ना, असं सगळी माणसं हात वरती करून उभी आहेत आणि गर्दी आहे, कोणाला हालायला देखील जागा नाही, तेव्हा मला हे गाणं नेहमी सुचतं. आणि असं वाटतं की मध्येच चालू करावं असं इन्स्टंटली. ते प्रँक व्हिडिओज वगैरे असतात ना, तेव्हा कसं कोणीतरी मध्येच ओरडायला चालू करतं, चला चला हो मुंबईला जाऊया, डोळे भरून गर्दीला पाहूया. विचार करा ना, असं कधीतरी करतो मी एखाद्या दिवशी, भारी वाटेल ना. हे बघा, करण सोनावणे आत्ता लेट आला वाटतं दुपारी. आम्हाला आधी वाटलं काही सिक्रेट रूममध्ये वगैरे आहे की काय, म्हणून असं वाटलं की हा निघालाच नसेल बाहेर, पण आला आहे. सर काहीच निघालो आता ऑफिसमधून, आणि खाली आयुष आणि करण आले, तर त्यांना भेटूया आता जाऊन. जर जाता आता भेटले तर चांगलंच होईल. 3, 2, 1. मी व्हिडिओ चालू केला मुद्दाम, कारण मला हे सांगितलं, आता आम्हाला ॲक्च्युली विश्वास बसत नव्हता की तुम्ही बाहेर निघाला, कारण खूप सिक्रेट रूम वगैरेच्या गप्पा चालू होत्या, आणि तुमच्यासारखा प्लेअर बाहेर निघणं म्हणजे खरंच शॉकिंग आहे. आणि दुपारी पण मी बघत होतो सारखं की आयुष दिसत होते मला, आणि तुम्ही एकदम लेट दिसलात. म्हटलं नाही शक्य नाही, मी वाईफला पण फोन करू, अरे कारण नाही आलेत बाहेर, ते आहेत कुठेतरी, काहीतरी प्लॅन आहे. पण तुम्हाला आत्ता बघितलं तर एक कुठेतरी दुःख होते म्हणत, नाही तर आमचा अजून इंटरेस्टिंग एक नजरिया होता गेमकडे बघायचा असेल. आणि तुम्ही खरंच मस्त खेळलात. हे ऐकायलाच मला बरं वाटतं की जी माझी लोक आहेत ती मला सपोर्ट करतात. एक्झॅक्टली. आणि मी हे प्रेक्षक म्हणून म्हणतोय, म्हणजे इथला एम्प्लॉई आहे ना, मी रिपोर्टर ह्याचं हे नाही आहे, पण मी एक प्रेक्षक म्हणून म्हणतो की मजा आली खरंच मला बघताना. थँक्यू सर, बरं वाटतं. आणि तुमच्या वाईफचं नाव कावेरी. थँक्यू सो मच, तुम्ही मला सपोर्ट केलं मराठी बिग बॉसमध्ये. आता सोनावणे परत कोणत्या तरी बिग बॉसमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला सरप्राईज भेटेल. नक्की. थँक्यू. खरं मस्त. थँक्यू.
चला तर आता निघालो ऑफिसमधून आणि आपल्या दोन्ही बिग बॉस कंटेस्टंटशी आपण एक दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांची एक शॉर्ट मुलाखत घेतलेली आहे की किंवा त्यांना असं सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटलं, आयुष संजीव आणि करण सोनवणे. तर आता लागोपाठ दोन्ही ब्लॉगमध्ये त्यांच्या 2 क्लिपिंग्स मी टाकेल की त्यांच्यासोबत आपण काय गप्पा मारल्या. तर तुम्ही बघत राहा. आणि आता निघालो आहे ऑफिसमधून, आलो आहे मी स्टेशनपर्यंत आणि आता जाऊया घरी आणि ब्लॉग एडिट करून टाकूया.